आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अर्थात मोफत गॅस सिलेंडर योजनेबाबतीत एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। त्याबद्दलची संपूर्ण व सविस्तरपणे माहिती देणार आहोत। तरीही आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना एका वर्षात 3 घरगुती गॅस सिलेंडरसाठी सबसिडी देण्याचा निर्णय घेतला असून या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे गॅस सबसिडीचे पैसे पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे। राज्यातील बऱ्याच पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात सरकारकडून प्रति गॅस सिलेंडर 800 ते 830 रुपये अनुदान म्हणजे सबसिडी जमा करण्यात येत आहे। महाराष्ट्र राज्याचा 2024-25 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात महत्त्वाची व दिलासादायक घोषणा म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून दरवर्षी 3 फ्री मध्ये म्हणजे 3 मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत। केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील जवळपास 52.16 लाख लाभार्थ्यांसोबतच आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना आता एका वर्षात 3 घरगुती गॅस सिलेंडर फ्री म्हणजे मोफत दिले जाणार आहेत। त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेतील महिलांना 3 मोफत गॅस सिलेंडर सोबतच महिन्याला 1500 रुपये देखील मिळणार आहेत। ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे व तसा शासन निर्णय देखील जारी केला आहे। या मोफत गॅस सिलेंडर योजनेची पात्रता व निकष पुढील प्रमाणे आहेत। या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची अट म्हणजे गॅस कनेक्शन महिलेच्या नावानेच असणे आवश्यक आहे। तसेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील सर्व पात्र लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतील। त्याशिवाय माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब देखील या मोफत गॅस योजनेस पात्र असणार आहे। महत्त्वाचे म्हणजे एका कुटुंबात शिधापत्रिकेनुसार केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असेल। तसेच 14.2 किलोच्या घरगुती गॅस कनेक्शन असलेल्या ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येईल। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 मोफत गॅस सिलेंडरचे वाटप तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल। PMUY म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून दिली जाणारी 300 रुपये सबसिडी व राज्य सरकार 530 रुपये प्रति गॅस सिलेंडर असे मिळून लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करणार आहे। तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलेंडर 830 रुपये राज्य सरकारकडून थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतील। या योजनेतील ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा जास्त गॅस सिलेंडरसाठी अनुदान म्हणजे सबसिडी देण्यात येणार नाही। महत्त्वाचे म्हणजे 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे व तसेच 1 जुलै 2024 नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका या योजनेस पात्र ठरणार नाहीत। या संदर्भातील GR देखील राज्य सरकारच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने मंगळवार दिनांक 30 जुलै रोजी जारी केला आहे। लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मोफत गॅस सिलेंडर योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीवर जाऊन eKYC करावी लागेल व तसेच लाभार्थ्यांनी आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक करून घ्यावे असे राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे। इकडे लक्ष द्या, महत्त्वाचे म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असण्याची सरकारकडून अट घालण्यात आली आहे। मात्र आता त्यात एक बदल करण्यात आला असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बालविकास विभागाकडून पात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी दिनांक 1 जुलै 2024 पर्यंत शिधापत्रिकानुसार कुटुंबातील इतर सदस्याच्या नावे किंवा पुरुषांच्या नावे गॅस जोडणी म्हणजे गॅस कनेक्शन असेल
तर महिला लाभार्थ्यांनी स्वतःच्या नावाने गॅस जोडणी हस्तांतर केल्यावर अर्थात गॅस कनेक्शन स्वतःच्या नावावर ट्रान्सफर केल्यावर त्या महिला मोफत गॅस सिलेंडर मिळण्यास पात्र ठरतील. महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून या संदर्भात 4 ऑक्टोबर 2024 रोजी एक परिपत्रक देखील जारी करण्यात आले आहे. या अन्नपूर्णा 3 मोफत गॅस सिलेंडर योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांच्या थेट बँक खात्यात सिलेंडरची किंमत अंदाजे 830 रुपये जमा केली जाणार आहे. ही रक्कम गॅस सिलेंडरच्या बाजारभावानुसार कमी जास्त देखील होऊ शकते व तसेच महत्त्वाचे म्हणजे लाभार्थ्यांनी गॅस सिलेंडर खरेदी केल्यानंतरच सबसिडीचे पैसे त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.